तर कालपासून प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आमचे जिल्हा प्रमुख राजा केली यांच्या मतदारसंघातनं प्रचार सभेची सुरुवात झाली आणि मग काल वैजाळी, आज सासवडा आणि आता चेंद्रारी अलिबागची गाडा आणि पत्रकार बंधू पण या ठिकाणी आला. अनेक निवडणुकांचा अनुभव आम्हा सगळ्यांना निश्चित आहे, पण ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर गेले 4.5 वर्षामध्ये ज्या राजकीय घडामोडी झाल्या त्याचे घर बसल्या आपण 3 वर्ष तरी साक्षीदार आहे. तर मग त्याला विस्तृतपणे सांगायची काही गरज नाही आहे. आणि या सगळ्या घडामोडीची जी माहिती तयार झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तटकरे साहेबांची या जिल्ह्यासाठी उमेदवार म्हणून घोषणा झाली आणि मग सगळ्या मतदारांमध्ये सगळ्या नेत्यांमध्ये वेगळी चर्चा सुरू झाली. किंवा काही राजकीय लोकांचे संवाद डिबेट आपण सगळे ऐकले. पण मी देखील अनेक निवडणुका लढलो, ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत. तेव्हा मला सगळा अनुभव निश्चित आहे. ही निवडणूक फाईट निवडणूक अजिबात नाही, अजिबात नाही. कारण गेल्या 3 निवडणुकांचा आपण रेफरन्स पकडला किंवा युती आघाडी या सगळ्याचं गणित बघितलं तर माझी खात्री आहे की आपण तटकरे साहेबांना 3 लाख मताधिक्याच्या जास्त मदत केली. मागच्या वेळी तटकरे साहेब निवडून आले तेव्हा शेका पक्षाच्या आघाडीमध्ये ते होते. आता ते शेका पक्ष वाढला नाही अजिबात. कुणी किती गणित राजकीय दृष्ट्या लावलं, कारण शेका पक्षाला नेहमी सवय असते की चालत्या गाडीमध्ये बसून आपला प्रवास करायचा लोकांचा आम्हीच करेल. आता ते गाडीची दोन्ही चाकं निकडे गेली आहे, त्यामुळे ती काय गाडी पावसाला निघणार नाही आहे. आणि मग माझी खात्री आहे त्याचा अलिबाग मुख्यालय आपलं आणि या लोकसभेला 6 विधानसभा येत आहेत. तरी 5 ही महायुतीचे घटक आहेत आणि एकच फक्त रामदासभाई उभाट्याचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये निकाल साधा सोपा आहे. तर प्रत्येक आमदाराची केलेलं 5 वर्षाचं काम खरं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 2.5 वर्षामध्ये जे काम आम्ही सगळ्यांनी केले त्या कामाचा लेखाजोखा प्रत्येकाने आपण जरी विचार केला तरी मला जेव्हा तुम्ही 34,000हून अधिक मतांनी निवडून दिला, आज त्याला मध्ये 20% भर पडली आहे. तर माझं काम प्रत्येक ठिकाणी पोहोचलं आहे. मगाशी मोदी साहेबांनी अतिशय सुंदर सांगितलं की माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये सगळे हम रस्ते आहेत, महत्वाचे रस्ते आहेत, तर सगळ्यांची कामं चालू आहेत. आणि मागच्या भाषणात मी सांगितलं की 1500 कोटीला अधिक कामं खऱ्या अर्थाने पूर्ण करायला चालू. आणि अभिमान आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्हाला खूप सारा निधी मिळाला. केंद्राने देखील 2 वर्षामध्ये आम्हाला खूप सारा निधी दिला. मी आवर्जून सांगेन आपल्या मागचे पालकमंत्री चव्हाण साहेबांनी त्याने देखील भारतीय लक्ष आम्हाला रस्त्यासाठी विविध कामांसाठी खूप सारा निधी दिला. खरं तर जेव्हा तुम्हाला आमदार केलाय त्यानंतर जे सरकार बनलं ते महायुतीतून आघाडी बनली. मग अनेक आरोप होते आपल्याकडे सुरू राहिले, वार सुरू राहिला, आम्ही सरकार गेलो. पण खरं तर रायगडच्या भूमीमधून आम्ही उठाव केला आणि पुन्हा ही युती घेऊन आणली. ते त्रिवार सत्य आहे. म्हणून त्याच्या आम्ही आवर्जून सांगतो की पदाच्या बैठकीमध्ये त्यांनी मत व्यक्त केलं. हरकत नाही, तुम्ही तालुका अध्यक्ष आहात, तुमचं मत व्यक्त करता तुमचं कामच आहे. पण मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी खरं बोलणारा कार्यकर्ता. मी कधी खोटं बोलत नाही. जे काम करेल शब्द दिला तो 100% करणार आणि नाही म्हटलं की बिलकुल नाही. दोनच ऑप्शन माझ्यामध्ये आहे. पण तो जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला की सर्वसामान्य आपला माझा माणूस आपण योगदानाचा मदताचा आमदार करून बघूया मग काय होते ते. तर चित्र आता स्पष्ट झालंय. ताईंनी पण आमच्या सांगितलं की खरंच मी 12-12, 13-13 तास काम करतो, लोकांमध्ये राहतो, लोकांच्या समस्या जाणून घेतो. आपण सगळे साक्षात करा. राजकारणात पहिले जाऊन मी सगळ्यांना समस्येसाठी काम करायचा प्रामाणिक प्रयत्न केला. खरं तर तटकरे साहेबांचा आमचा प्रवास सगळ्यांचा गेल्या कित्येक वर्ष आम्ही एकत्र काम केलं. दीपक साहेबांमध्ये आघाड पण चालू, हे तेव्हा सत्य आहे. पण त्या वेळेची राजकीय परिस्थिती असावी आणि मग कलाकार समन्वय मिटिंगमध्ये सांगितलं की झालेल्या आपल्याकडे दोघांकडे चुका आपल्या परिभाषेत पिकापी झाल्या की त्यांना सांगितलं. तर 1992 ते आतापर्यंत तटकरे साहेबांबरोबर आपण काही मंडळी काम केलं, आम्ही काही काळ काम केलं. प्रशासकीय कामामध्ये त्यांचा हातानुसार नेता अजिबात नाही आणि त्यांच्याकडे काही मुलांनी शिकलो तर शिकलो. मोदी असेल आम्ही प्रशासकीय परिभाषा कशी बोलली जावी किंवा एखाद्या अधिकाऱ्याला फोनवर कशा पद्धतीने बोललं पाहिजे आणि समोर आलं कसं बोललं पाहिजे हे त्यांच्याकडे थोडं शिकलो, अंगीकारलं आणि त्याचा उपयोग तर ज्या जनतेने तुम्हाला सगळ्यांचं काम करत असताना खूप उपयोग आम्हाला झाला. मी कधीतरी भाषणामध्ये गप्तीमध्ये असंच बोलतो, तटकरे साहेब जादूगार आहे आणि जादूगार आहे. कुठल्या क्षणात काही निर्णय घेऊ शकतात. आणि मागची जी निवडणूक मोदी साहेबांनी सांगितली एवढं सगळं मोदी साहेबांचं पूर्ण देशभर वातावरण असताना त्यातून आपली रायगडची कार्य ते निघून गेलेली ते विसरणं काम नाही. आणि आता तर सगळं सोपंच आहे की प्रत्येकाची कॅपॅबिलिटी आहे. आणि मी जरी 14 आलो तरी 50 यावेळी पार निश्चित करणार एवढी ताकद आज खऱ्या अर्थाने अलिबागच्या जनतेने नेत्याने उभी केली आहे. म्हणजे मी बघितलं की आपल्या परवाच्या समन्वय मिटिंगमध्ये जेवढे नेते चेहऱ्यासमोर होते यांनी एक दिवस जरी काम केलं
तरी कधी नव्हता एवढा गेली या मतदारसंघामध्ये निश्चित मिळेल, एवढी माझी खात्री आहे. कारण बऱ्याच वेळ अनेक वर्ष एकमेकांची आम्ही काम केले म्हणजे त्यांची कॅपेबिलिटी मला माहिती आहे. आणि मग कार्यकर्ता आपण घडवूया. पूर्वी आपण बघा सगळं की एकच कारभार असायचा, म्हणजे शेकाप पक्ष बोलेल तेच, दिवसच्या भाषेत तरी बोललं धोरण आणि तोरण तर त्यांच्याकडे होतं, आता ते खेचून आणले खरं. आता आपण बोलू ते अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना अतिशय महत्त्वाची जबाबदारी घ्यायची आहे की आपण येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याबद्दल बाबतीमध्ये संवाद साधून विशेषतः मतदारांपर्यंत शेवटच्या मतदारांना पोहोचून आपण आपल्या दत्त्या साहेबांविषयीची सगळी माहिती सांगायची. मोदी साहेबांचं काम आपण बघतो सगळं, आपल्याला काय सांगायची गरज नाही, कार्यकर्त्याचा केला. पण पूर्ण मोदी साहेबांचा गेल्या एवढ्या वर्षाचा प्रवास आपल्या नजरेसमोर विकास कामावरती गेला आपण बघितलाय. वारंवार तेच म्हणून काही हे नाही आहे. पण आपलं एक मत म्हणजे तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी उभी राहिलं मत आहे. आपलं एक मत म्हणजे दत्त्या साहेबांना दुसऱ्यांदा खासदार बनायचं आहे. आणि मग या निवडणुका झाल्या की आपलं एक मत म्हणजे मला दुसऱ्यांदा आमदार बनायचं आहे. आणि मग आताचं वातावरण अतिशय चांगलं आहे. मी पत्रकारांबद्दल निश्चित सांगेन की अनेक जर आपले गणित लावत असतात की अतिशय फाईट आहे, फाईट बीट काय अजिबात नाही. कारण आपण सगळे काम करणारे मंडळी आहोत. फाईट कुठच्याकडे घेऊन गेलेली आणि 3 लाखाहून अधिक निश्चित मिळालं. तर आमच्या दत्त्या साहेब आणि सगळे आम्ही जिल्ह्यातले आमदार आम्ही एकत्र बसून मोदी साहेब होते. त्या मिटिंगमध्ये आम्ही आराखडा बांधला सगळा आणि प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलं की किती बरेचसे किती लीड देणार, एवढे आधार आमचे आदित्य किती लीड देणार, एवढे आधार. असं मी सगळं गणित जेव्हा बांधलं तर मी सगळं माझं एक सगळ्यात जास्त असेल. तर मी केलेलं काम यावेळेला लोकसभा आणि विधानसभेला आणि येणाऱ्या स्वायत्त संस्था सगळ्या निवडणुकीमध्ये प्रामाणिकपणे जनता देईल. तर लोकांनी एकदा मनाशी निश्चय केलाय की महेंद्रच्या रूपाने आपण आमदार करून बघितलं की खऱ्या अर्थाने आपला सर्वांगीण विकास होते का, तर त्याचं उत्तर निश्चित होते. आणि त्यामुळे माझ्याकडनं कुठलीच चूक झाली नाही, होणार नाही. माझ्या भारतीय जनता पार्टी सगळ्यांना सांगतो कधी होणार नाही. माझ्याकडनं अशी कुठली चूक होणार नाही की तुमची समान खाली जाईल, असं मी कधी करणार नाही. जे काय असेल ते प्रामाणिकपणे शेवटच्या माणसापर्यंत काम करण्याचा प्रयत्न निश्चित करणार. आणि म्हणून आताची ही निवडणूक ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे, किंवा आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि त्या लढाईला सज्ज होत असताना 18 तारखेला आपण सगळ्यांनी अतिशय तन्मयतेने किंवा खूप जास्त लोक घेऊन त्या ठिकाणी दत्त्या साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी यायचा, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी यायचा, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी यायचा.